आज आपण त्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. ते पुस्तक म्हणजे जगभरातील कोट्यवधी लोकांचे जीवन बदलणारे पुस्तक म्हणजे द सिक्रेट. हे पुस्तक लिहिले आहे रॉन्डा बर्न यांनी आणि यामध्ये एक शक्तिशाली सार्वत्रिक नियम समजावून सांगितला आहे. तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. या पुस्तकाचा मुख्य संदेश अतिशय सोपा आहे. तुमचे विचार तुमचे वास्तव निर्माण करतात. लेखिका सांगतात की विश्वातील प्रत्येक गोष्ट ऊर्जा आहे आणि आपले विचारही ऊर्जा आहेत. आपण जसे विचार करतो तशाच प्रकारच्या परिस्थिती, लोक आणि संधी आपल्या आयुष्यात आकर्षित होतात. या पुस्तकात यशस्वी उद्योजक, वैज्ञानिक, शिक्षक आणि प्रेरणादायी वक्ते यांचे अनुभव दिले आहेत. त्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून पैसा, आरोग्य, नाती आणि करिअरमध्ये यश मिळवले आहे. हे उदाहरणांसह समजावले आहे. द सिक्रेट आपल्याला 3 सोप्या पायऱ्या शिकवते. पहिलं म्हणजे आस्क. तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्ट मागा. दुसरं म्हणजे बिलीव्ह. ते आधीच मिळाले आहे असा विश्वास ठेवा. तिसरं म्हणजे रिसीव्ह. ते स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करा. हे पुस्तक केवळ पैसा किंवा यशाबद्दल नाही, तर आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि कृतज्ञता यांची शक्ती शिकवते. जर तुम्हाला आयुष्यात बदल घडवायचा असेल तर द सिक्रेट तुम्हाला विचार करण्याची नवी दिशा देते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कधी वाटलं आहे का की काही लोक सहज यशस्वी होतात आणि काही जण खूप मेहनत करूनही मागेच राहतात? खरंच आपल्या आयुष्यात काही रहस्य आहे का जे पैसा, यश, आनंद आणि स्वप्न पूर्ण करण्याची ताकद देऊ शकते? आज आपण जगप्रसिद्ध पुस्तक द सिक्रेटमधील तेच रहस्य जाणून घेणार आहोत. हे पुस्तक लिहिले आहे रॉन्डा बर्न यांनी आणि यात सांगितले आहे एक शक्तिशाली नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन. जर तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे असेल तर पुढील 10 मिनिटे तुमचे भविष्य ठरवू शकतात. चला सुरू करूया तुमच्या यशाच्या प्रवासाची सुरुवात. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? जगप्रसिद्ध पुस्तक द सिक्रेटमध्ये रॉन्डा बर्न सांगतात की तुम्ही जसे विचार करता तसेच तुम्ही आयुष्यात आकर्षित करता. हा एक सार्वत्रिक नियम आहे. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तसाच हा आकर्षणाचा नियम आहे. जर तुम्ही सतत सकारात्मक विचार करत असाल, मी यशस्वी होणार, माझे स्वप्न पूर्ण होणार, माझ्याकडे भरपूर संधी आहेत, तर विश्व तुमच्या त्या विचारांशी जुळणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करते. पण जर तुम्ही नेहमी म्हणत असाल, माझं काही होणार नाही, मी दुर्दैवी आहे, माझ्याकडे काहीच नाही, तर तशाच नकारात्मक परिस्थिती पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतो, तुमचे विचार म्हणजे ऊर्जा. ऊर्जा विश्वात कंप निर्माण करते आणि समान ऊर्जा समान गोष्टी आकर्षित करते. म्हणूनच विचार बदला आणि आयुष्य बदलेल. आता आपण समजून घेऊ या विचारांची शक्ती कशी काम करते. द सिक्रेटमध्ये एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. तुमचे विचार म्हणजेच तुमचे भविष्य. आपण दररोज हजारो विचार करतो, पण त्यातील जास्तीत जास्त विचार नकारात्मक असतात. भीतीचे, शंकेचे, काळजीचे. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, जर तुम्ही रोज अपयश याचाच विचार करत असाल तर यश कसे मिळणार? तुमचे अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड तुम्ही जे वारंवार विचार करता तेच सत्य मानते. जर तुम्ही वारंवार म्हणाल, मी आत्मविश्वासी आहे, मी माझे ध्येय पूर्ण करणारच, मी योग्य आहे, तर तुमचे मन, तुमचे निर्णय आणि तुमची कृती सगळं त्या दिशेने काम करायला लागते. म्हणजे विचार प्लस भावना प्लस कृती प्लस परिणाम, ही साखळी समजून घ्या. म्हणूनच आजपासून नकारात्मक सेल्फ टॉक बंद करा. सकारात्मक वाक्ये स्वतःला रोज सांगा. लक्षात ठेवा, जसे विचार तसे जीवन. व्हिज्युअलायझेशन टेक्निक कसे वापरायचे? आता आपण शिकणार आहोत एक शक्तिशाली तंत्र.
व्हिज्युअलायझेशन टेक्निक द सिक्रेटमध्ये रॉन्डा बर्न सांगतात, ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात हव्या आहेत त्या आधी मनात जिवंतपणे पहा. होय, फक्त विचार नाही, तर त्या स्वप्नाला अनुभवा. डोळे बंद करा आणि कल्पना करा, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला आहात. तुमचे नाव यशस्वी लोकांमध्ये घेतले जाते. तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद आहे. कल्पना करताना 3 गोष्टी लक्षात ठेवा. चित्र स्पष्ट असावे, भावना तीव्र असावी, वर्तमान काळात अनुभव घ्या. उदाहरणार्थ, मला यश मिळेल असे म्हणू नका. त्याऐवजी म्हणा, मी आधीच यशस्वी आहे. दररोज किमान 5 मिनिटे हे तंत्र वापरा. सकाळी उठल्यावर किंवा झोपण्यापूर्वी. तुमचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद अनुभवा. जेव्हा तुम्ही वारंवार असे चित्र मनात तयार करता, तेव्हा तुमचे अवचेतन मन आणि तुमची कृती त्या दिशेने काम करू लागते. लक्षात ठेवा, जे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता ते तुम्ही साध्य करू शकता. आता आपण जाणून घेऊया ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञतेची शक्ती. जगप्रसिद्ध पुस्तक द सिक्रेटमध्ये एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिला आहे, जे आहे त्याबद्दल आभारी राहा, म्हणजे अजून चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. आपण बहुतेक वेळा काय नाही यावर लक्ष देतो, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतो, तुमचे लक्ष जिथे जाते ऊर्जा तिथे वाढते. जर तुम्ही म्हणत राहिलात, माझ्याकडे काहीच नाही, तर अभाव वाढतो. पण जर तुम्ही रोज म्हणाल, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी आभारी आहे, माझ्या आयुष्यातील प्रत्येक संधीबद्दल मी धन्यवाद, तर तुमची ऊर्जा सकारात्मक होते. कृतज्ञता का महत्त्वाची आहे? ती मन शांत करते, ती भीती कमी करते, ती आत्मविश्वास वाढवते आणि तुमच्या विचारांची वारंवारता उंचावते. एक साधा सराव करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 गोष्टी लिहा, ज्याबद्दल तुम्ही मनापासून आभारी आहात. लक्षात ठेवा, ग्रॅटिट्यूड हीच अबंडन्सची सुरुवात आहे. ॲक्शन महत्त्वाचे आहे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फक्त विचार करून, फक्त व्हिज्युअलायझेशन करून यश मिळत नाही. द सिक्रेटमध्ये सांगितलेला लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला दिशा देतो, पण त्या दिशेने चालणे आपल्यालाच करावे लागते. सकारात्मक विचार,